इंग्लिश ग्रामर सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे प्रिपोजिशन ऑफ टाइम्स. तर प्रिपोजिशन ऑफ टाइम्स म्हणजे काय की असे प्रिपोजिशन की जे टाइम किंवा कालावधी सांगण्याचा वेळ किंवा टाइम पिरियड किंवा टाइम सांगण्याचं काम करतील. तर कोणाचा टाइम पिरियड सांगतील ते नाऊन किंवा प्रोनाऊनचा टाइम पिरियड सांगण्याचं काम करतील. तर याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण असे प्रिपोजिशन बघितले होते की ते पोझिशन किंवा प्लेस सांगण्याचं काम करतील. ते प्रिपोजिशन आपण याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितले होते. परंतु ते जे प्रिपोजिशन आहे ते आहे ऑन आणि इन. ऑन आणि इन हे काय सांगतात? पोझिशन आणि प्लेस सांगतात. आता हे ऑन आणि इन या सेंटेन्समध्ये सुद्धा आलेले आहे. म्हणजे ते ऑन आणि इन हे जे दोन प्रिपोजिशन आहे हे प्रिपोजिशन टाइम सांगण्याचं सुद्धा काम करतात. तर कसं करतात तर ते आता आपण या वाक्याच्या मदतीने समजून घेण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला आता आपण या ठिकाणी सुरुवात करू. पहिलं सेंटेन्स आहे आपलं वी कॅन डान्स टुगेदर टिल ही कम. वी कॅन डान्स म्हणजे आम्ही डान्स करू शकतो. टुगेदर म्हणजे एकत्र. आम्ही एकत्र डान्स करू शकतो. ही कम्स तो येईपर्यंत. म्हणजे या ठिकाणी टिलनं काय सांगितलं? तो येईपर्यंत म्हणजे त्याच्या यायच्या वेळेपर्यंत त्याची यायची जी वेळ आहे त्या वेळेपर्यंत आम्ही एकत्रित डान्स करू शकतो. म्हणजे टिलनं काय केलेलं आहे? वेळ सांगण्याचा प्रयत्न केला. टिल काय झालेला आहे? प्रिपोजिशन ऑफ टाइम. ओके. सेकंड सेंटेन्स आय वॉज बॉर्न इन जून 2022. माझा जन्म झाला जूनच्या 2022च्या जूनमध्ये. 2022च्या जूनमध्ये माझा जन्म झाला. तर या ठिकाणी 2022च्या जूनमध्ये सांगण्यासाठी इनचा या ठिकाणी प्रिपोजिशन म्हणून वापर केला. मी आता सांगितलं होतं इननं आता या ठिकाणी वेळ सांगितली आणि इन तिकडे काय सांगतं? पोझिशन पण सांगतं. त्याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण तो पाहून घ्या. आता कळलं तुम्हाला? आता हे इननं काय सांगितलं? वेळ सांगितलेली आहे. केव्हा झाला जन्म? 2022च्या जून महिन्यामध्ये. आलं लक्षात? आता त्या ठिकाणी बघा आता ही ऑलवेज ब्रशेस हिज टीथ ॲट नाईट. ही ऑलवेज ब्रशेस म्हणजे तो नेहमी ब्रश करतो. हिज टीथ म्हणजे त्याचे दात. आता या ठिकाणी ईएस लागलेलं आहे. ते ईएस जे लागलं ब्रश म्हणजे काय करणे? घासणे, स्वच्छ करणे. दात स्वच्छ करणे हे काय आहे? ब्रश काय आहे? व्हर्ब आहे. आणि याला ईएस कशामुळे लागलं? तर ही मुळे लागलं. हे काय आहे? सिंग्युलर आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर. तर बघा ही ऑलवेज ब्रशेस हिज टीथ ॲट नाईट. तो त्याचे दात नेहमी घासतो. पण केव्हा? ॲट नाईटला. नाईटचा या ठिकाणी टाइम सांगितलेला आहे. तो नेहमी त्याचे दात नाईटला घासतो म्हणजे रात्री घासतो म्हणून ॲटने या ठिकाणी रात्रीचा उल्लेख केला म्हणून ॲट काय झालं? प्रिपोजिशन ऑफ टाइम. बघा फोर्थ सेंटेन्स बघा. वर्ल्ड वॉर म्हणजे जागतिक युद्ध. वर्ल्ड वॉर सेकंड म्हणजे दुसरे जागतिक युद्ध हॅड एंडेड म्हणजे संपले होते. केव्हा? इन 1945. आपल्याला माहित आहे की 1945ला दुसरं जागतिक महायुद्ध हे संपलं होतं. मग त्याची वेळ सांगण्यासाठी या ठिकाणी इनचा वापर करावा लागतो. आता हे जर आपण या ठिकाणी प्रिपोजिशन काढून घेतले तर त्या वाक्याला अर्थ राहत नाही. तुम्ही ते करून बघा. त्या वाक्याला कोणत्याही प्रकारचा अर्थ राहत नाही. आता नेक्स्ट पहा फिफ्थ नंबर. आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. मी उठतो. गेटअप म्हणजे काय? उठणे किंवा जागे होणे. अर्ली म्हणजे लवकर. इन द मॉर्निंग मी लवकर उठतो. पण केव्हा? दुपारी नाही. तर मी सकाळी लवकर उठतो. म्हणजे सकाळची वेळ सांगण्यासाठी या ठिकाणी इन द मॉर्निंग. पुन्हा या ठिकाणी इन आलेलं आहे. बघा इनचा किती वेगवेगळ्या प्रकारे रोल होतो. बघा तिकडे प्लेस पोझिशन मध्ये पण होतो. इथे काळ सांगण्यासाठी होतो. सकाळची वेळ सांगण्यासाठी होतो. बऱ्याच ठिकाणी इनचा वापर या ठिकाणी होतो. वी लेफ्ट होम फॉर 5 months. वी लेफ्ट होम म्हणजे आम्ही घर सोडले. फॉर म्हणजे साठी किंवा करिता. 5 months 5 महिन्याकरिता. 5 महिन्यासाठी. तर या 5 महिन्याचा जो कालावधी आहे तो कालावधी सांगण्यासाठी या ठिकाणी फॉरचा वापर केलेला आहे. फॉर जर काढला तर या ठिकाणी आपल्याला वाक्याचा अर्थ मिळणार नाही. वी लेफ्ट होम फॉर 5 months. आम्ही घर सोडले. 5 महिन्यासाठी आम्ही घर सोडले. ओके. फॉर काय आहे? प्रिपोजिशन ऑफ टाइम. शी वॉज फिलिंग नर्वस बिफोर इंटरव्ह्यू. शी वॉज फिलिंग नर्वस. ती खूप उदास दिसत होती. पास्ट टेन्स मधलं, पास्ट कंटिन्युअस टेन्स मधलं इथपर्यंतचे सेंटेन्स आहे. शी वॉज फिलिंग नर्वस. ती उदास वाटत होती किंवा दिसत होती बिफोर इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूच्या पूर्वी. इंटरव्ह्यूचं तिच्यावर प्रेशर आला असेल आणि त्याच्यामुळे ती काळजीत पडल्यामुळं ती उदास दिसत होती
आणि बिफोर इंटरव्ह्यू, इंटरव्ह्यूच्या पूर्वी, म्हणजे इंटरव्ह्यूचा जो कालावधी आहे किंवा इंटरव्ह्यूची जी वेळ, येणारी वेळ आहे तिच्या पूर्वी सांगण्यासाठी या ठिकाणी बिफोरचा या ठिकाणी वापर केलेला आहे. बिफोर काय आहे? प्रिपोजिशन ऑफ टाइम. द हॉलिडे स्टार्ट फ्रॉम मंडे टू नेक्स्ट डे. हॉलिडेज म्हणजे सुट्ट्या, हॉलिडेज म्हणजे सुट्ट्याचे दिवस स्टार्ट होणार आहे म्हणजे सुरू होणार आहे फ्रॉम, कुठपासून? मंडे पासून तर नेक्स्ट समोरच्या रविवारपर्यंत, म्हणजे या सोमवारपासून तर पुढच्या रविवारपर्यंत, म्हणजे पासून या ठिकाणी काय झालेलं आहे? मंडे, फ्रॉम मंडे टू नेक्स्ट संडे. आता या ठिकाणी टू काय आहे? टाइम पिरियड फॅक्टर आहे बघा या ठिकाणी. मंडे टू संडे म्हणजे मंडे आणि संडे मधला जो गॅप आहे हा या ठिकाणी टू ने जोडलेला आहे. म्हणजे टू काय झालेलं या ठिकाणी? प्रिपोजिशन झालेलं आहे. आलं लक्षात तुमच्या? टू काय आहे? प्रिपोजिशन आहे. वी आर ऑन द वे टू युअर होम. आम्ही तुझ्या घराच्या रस्त्यानेच आहोत. आम्ही तुझ्या घराच्या रस्त्यानेच आहोत. आपण जर एखाद्याला म्हणत नाही का, किंवा आपण जर कोणाच्या घरी जात असलो तर आपल्याला ते फोन करतात, आता कुठपर्यंत आले, कुठे आहे, काय नाही. तर आपण काय म्हणतो? आलोस, आता तुझ्या घराच्या रस्त्यानेच आहे. म्हणजे आता तुझ्या घराच्या रस्त्याने आहे म्हणजे तुझ्या घरी यायसाठी जेवढा वेळ लागणार आहे तितक्या वेळात आम्ही तुझ्या घरी येतो. म्हणजे ऑन द वे, रस्त्यावरच आहे म्हणजे त्या वेळेवर आहे आम्ही. ती जी वेळ आहे त्या वेळेवरच आम्ही चालत आहोत आणि बरोबर तितक्या वेळेने आम्ही तुझ्या घरी पोहोचणार आहे. म्हणजे या ठिकाणी टाइमचा या ठिकाणी उल्लेख सांगितलेला आहे. म्हणजे समोरच्याला समजतं की आता हे किती वेळामध्ये येणार आहे, हे आपल्याला माहिती आहे. बॉईज वेअर गॉसिपिंग ड्युरिंग द लेक्चर्स. आता बॉईज म्हणजे मुले, वेअर गॉसिपिंग म्हणजे गप्पा मारत होते. वेअर पास्ट टेन्स आहे, गॉसिपिंग म्हणजे गप्पा मारत होते. ड्युरिंग द लेक्चर्स म्हणजे लेक्चरच्या दरम्यान. आता ड्युरिंगचा या ठिकाणी काय अर्थ होतो? ड्युरिंग म्हणजे च्या मध्ये किंवा एखादी गोष्ट सुरू असताना किंवा दरम्यान. लेक्चरच्या दरम्यान काय करत होते? ते मुले गप्पा मारत होते. म्हणजे जी टाइम त्या ठिकाणी सांगितलेला आहे की कोणती वेळ ती होती किंवा कोणता तो कालावधी होता की त्या कालावधीमध्ये किंवा त्या वेळेमध्ये ते मुलं गप्पा मारत होते. तर हे सांगण्यासाठी ड्युरिंगचा वापर केलेला आहे. ड्युरिंग काय आहे मग या ठिकाणी? प्रिपोजिशन ऑफ टाइम. वी विल डू दिस वर्क अंटिल फ्रायडे. वी विल डू दिस वर्क. वी विल, आता या ठिकाणी विल आहे म्हणजेच काय आहे? फ्युचर टेन्स आहे. आम्ही करणार आहोत हे काम. आम्ही हे काम करणार आहोत किंवा आम्ही हे काम करणार अंटिल फ्रायडे. फ्रायडे पर्यंत म्हणजे येत्या फ्रायडे पर्यंत, येत्या शुक्रवारपर्यंत हे काम आम्ही पूर्ण करणार आहोत. फ्रायडे पर्यंतचा जो कालावधी आहे, टाइम पिरियड आहे, तो या ठिकाणी कोणत्या शब्दाने सांगितला? अंटिलने सांगितला. म्हणून अंटिल काय झाला? प्रिपोजिशन ऑफ टाइम. ओके. वी आर स्टडीइंग हिअर सिन्स लास्ट वीक. वी आर स्टडीइंग हिअर. आता हे जे सेंटेन्स आहे हे प्रेझेंट कंटिन्युअस आहे. आर म्हणजे प्रेझेंट, ING म्हणजे कंटिन्युअस. वी आर स्टडीइंग हिअर. आम्ही येथे अभ्यास करत आहोत. सिन्स म्हणजे पासून, लास्ट वीक या गेल्या आठवड्यापासून आम्ही या ठिकाणी अभ्यास करत आहोत. म्हणजे आम्हाला अभ्यास करता करता या ठिकाणी एक आठवडा झालेला आहे. म्हणजे सिन्स म्हणजे पासून, च्या पासून. आलं लक्षात तुमच्या? सिन्सने या ठिकाणी आठवडाभराची वेळ सांगितली आहे. ही वॉज व्हेरी हॅपी आफ्टर द इंटरव्ह्यू. ही वॉज व्हेरी हॅपी. आता या ठिकाणी पास्ट टेन्स आहे, वाज असल्यामुळे कोणतं? पास्ट टेन्स. तो खूप आनंदी होता. पण केव्हा? आफ्टर द इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर तो खूप आनंदी होता. म्हणजे या ठिकाणी आफ्टर द इंटरव्ह्यू, इंटरव्ह्यूचा कालावधी संपल्याच्या नंतरची गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे. म्हणजे तो इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर आनंदी होता. आणि या पहिल्या सेंटेन्स मध्ये पहा, ती काय होती? नर्वस होती इंटरव्ह्यूच्या अगोदर. या ठिकाणी ती इंटरव्ह्यूच्या अगोदर नर्वस होती. अगोदर सांगण्यासाठी बिफोर आणि नंतर सांगण्यासाठी इंटरव्ह्यू चांगला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे तो काय झालेला आहे? आनंदी झाला होता, हे सांगण्यासाठी आफ्टर. तर बघा, आता या सेंटेन्स मधून आपल्याला चांगल्या प्रकारे समजलं असेल की प्रिपोजिशन जे आहे ते काय करतात? नाउन्स किंवा प्रोनाउन्स विषयी अधिकची माहिती सांगायचं काम करतात. हे आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं आहे. त्या प्रिपोजिशनचे आपण वेगवेगळे भाग केले होते, प्रकार वेगवेगळे केले होते. याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पोझिशन आणि प्लेस सांगणारे
बरेच प्रिपोजिशन प्रॅक्टिकल करून मी त्या ठिकाणी दाखवले होते. तो व्हिडिओ जर आपण बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, मित्रमंडळीसोबत व्हिडिओला शेअर करा. आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. एवढ्या पुरते आजच्या पुरते एवढे बोलून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.